तुम्हाला वाटेल हे एखादं वॉटर पार्क आहे की काय, पण नाही. हा आहे मुंबईचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड. मुंबईकरांच्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कोस्टल रोडला भरतीच्या लाटांनी वॉटर पार्क करून टाकले. हजारो कोटी खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आलाय. मात्र या कोस्टल रोड बाबतच्या पावसातील समस्या सातत्याने जाणवू लागल्या आहेत. आज तर हाय टाईडमुळे समुद्रात मोठा भरती होती आणि यामुळे पाणी आहे ते सर्व पाणी कोस्टल रोडवर आलेलं पाहायला मिळालंय. या कोस्टल रोडवर आतापर्यंत किती खर्च झालाय ते देखील पाहूया. 8 मार्गिकांचा आणि 29.2 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे. हा कोस्टल रोड मरीन लाईन पासून कांदिवली पर्यंत पश्चिम किनाऱ्यालगत आहे. त्याचा एकूण खर्च 13,983 कोटी रुपये इतका आहे. मात्र एवढा खर्च करूनही कोस्टल रोडची दुरवस्था वेळोवेळी समोर आली आहे. याआधीही बोगद्यात पाणी गळती झाल्यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता हाय टाईड मध्ये कोस्टल रोडवर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागतोय. महिन्याभरापूर्वी पहिल्या पावसात मुंबईतल्या भुयारी मेट्रोची अशीच अवस्था झाली होती. मुंबईची तुंबई होऊ देणार नाही असं पावसाआधी आश्वासन नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी देत असतात. तरीही मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. एवढंच नाही तर नव्यानं उभारलेल्या रस्त्यांवर खड्डेही पडलेत. समृद्धी मार्ग, कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे आणि अटल सेतू या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे दळणवळण जरी सुधारत असलं तरी या प्रकल्पांच्या गुणवत्तेचं काय हा प्रश्न उरतोच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.